बाबाने दिले पैसे पडले। आज सकाळ सकाळ भाचीने मामाची चेष्टा करायला सुरुवात केली भाऊ. नाना इकडे चहा पित होते, आकीच्या इकडे पाणी इसण्याचं काम चाललं होतं आणि अंकिताने हातपाय तोंड धुतले आणि पहिली म्हणली मी चहा बिस्किट खाते म्हणजे ना अभ्यासाला मोकळी होईन. मग काय इकडं आमच्या चुलीच्या कडाला आहे ना एक मस्त असं पिपळाचं झाड उगलंय बरं का मित्रांनो. आणि इकडे हो कार्यकर्ता आलता त्याच्या आजीच्या जॅम्परने आला आणि दुसरा कार्यकर्ता आलता पासपोर्ट फोटो काढायला आणि तिसरा कार्यकर्ता आला त्याचा होता बड्डे. त्याला म्हणलं हॅप्पी बड्डे दाद्या. दाद्या लगेच 2 मिनिटात धूम ठोकली. आणि आपल्या दारातून जाताना बिगर पेरूचं कोणीच जात नाही. आजचा मेनू होता सकाळचा नाश्त्याचा आणि तेवढ्या याच्यात आहे ना बाहेरची जी आलती. मला गावन पण तुला दिसला पाहिजे ना. मला नाही जाताना खाता येईन का पिकलेला देऊ. पिकलेला जेव्हा असला तर म्हाताऱ्या माणसाला काय म्हणतो का तसं ते तू फक्त पोरीला केव्हा आली माझ्या हे काय बघ बरं भारी आज ना पण खाता येतं बघ बरं दबून बघ बरं दबत आहे का. ऐका जबत नाही ती लई नाही जबत पण द्या येईन ना खाता. पण ती हा काय झाले दात बघ बरं कसे येतं. जिजे वय झाल्यावर कुठं मुखात दात राहत असते वय. जिजी म्हणजे माझ्या आजीची सख्खी मैत्रीण. चालली होती रस्त्याने वळाली. मग आपण निघालो नगरला आपल्या उद्योगाला. आपल्याला भेटले मोहन शेठ विकास शेठ. त्यांच्यापासून टन आणून आपण डायरेक्ट आलो विखे पाटील कॉलेजला. कारण इकडं आपल्याला जरा चौकशी करायची होती ॲडमिशनची. मग काय यांनी हात दाखवला त्या दिशेला आपण गेलो आणि आपलं जे काम होतं चौकशीचं ते केलं. आणि कॉलेजचं सगळं वातावरण बघून आजचा दिवस कसा गेला. आनंद आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे.